नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या सुरू आहे श्रावण महिना आणि आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. व्हिडिओ थोडासा तुमच्यापर्यंत उशिरा येतो आहे, त्यासाठी सॉरी. तर बघा, मस्त छान असे ना जे बेलपत्र आहेत तर ते मी आणलेले होते आणि तुम्हीसुद्धा खूप छान पूजा केलेली असेल. कारण बघा, जो श्रावण महिना आहे तर तो सगळ्यांचा फेवरेट असतो, सगळ्यांचा आवडता असतो आणि प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या श्रद्धेने छान अशी पूजा करत असतो. आणि हे जे वार्षिक सण असतात, जे वर्षाला येतात, तर ते सण बघा प्रत्येक जण छान असे साजरे करत असतो. तर मी सुद्धा सकाळी सकाळी ना बेलपत्र इथे ना विकायला येतात. तर एक मुलगा आलेला, तर त्याच्याचकडून हे जे बेलपत्र आहेत तर ते मी घेतलेले होते. छान मस्त खूप सारे बेलपत्र त्यामध्ये असतात. 40 रुपयाला 50 रुपयाला एक पॅकेट देतात आणि त्यामध्ये मस्त छान असे म्हणजे 100पेक्षा जास्त जे बेलपत्र आहेत तर ते त्यामध्ये असतात. तर जेही बेलपत्र होते ते आधी ना छान असे धुवून घेतले. कारण बघा, ते कुठून आलेले असतात, कसे तोडलेले असतात, कुठे ठेवलेले असतात. आणि हे जे बेलपत्र आहे तर ते आपण देवांना अर्पण करतो. तर त्यामुळे आधी त्यांना थोडंसं धुवून घेतलं की त्यातली जी काही घाण असते किंवा आपल्या मनामध्ये एक डाऊट असतो की कुठे ठेवलेले असतील, काय ठेवलेले असतील. कारण बघा, इतके सगळे बेलपत्र ते तोडून आणतात आणि म्हणजे कशा ठिकाणी ठेवतात, काय ठेवतात, आपल्याला काहीही माहिती नसते. तर त्यामुळे आधी थोडंसं स्वच्छ करून घेतलं की ते बरं असतं. आणि कुठलीही पूजेची सामग्री आपण जेव्हा बाहेरून आणतो तर ती आधी ना स्वच्छ करून घ्यायची किंवा पाणी शिंपडून घ्यायचं त्यावर, म्हणजे त्यांचं जे शुद्धीकरण आहे तर ते होते. तर मस्त छान असे 108 जे बेलपत्र आहेत तर ते मी निवडून घेतले. त्यामधल्या ज्या काही लांब दांड्या असतात तर त्या तोडून घेतल्या, कारण त्या चढवायला व्यवस्थित जमत नाही. तर त्यामुळे ते सगळं तोडून घेतलं आणि आधी जी घरची देवपूजा आहे तर ती आटोपली. कारण बघा, कुठलीही पूजा आपल्याला ठेवायची असेल त्याआधी घरची जी आपली नित्यपूजा आहे, जी दैनंदिन पूजा आहे तर ती आटोपली की त्यानंतर आपण ना सगळं करण्यासाठी मोकळं असतो. पण त्याआधी मी महादेवाच्या मंदिरात जाऊन आलेली आणि तिथे जे काही पाणी वगैरे अर्पण करायचं होतं, पंचामृताने अभिषेक करायचा होता, तर आधी मी तो करून घेतला. किट्टू शाळेत जायची होती तर मग तिला म्हटलं की चल आपण येऊ मंदिरातून. तर तिच्यासोबत जाऊन आधी मंदिरातून आली आणि त्यानंतर मग घरची देवपूजा केली आणि मस्त छान अशी महादेवांच्या अभिषेकाची जी तयारी असते, पूजेची जी तयारी असते तर ती करून घेतली. कच्चं दूध, पंचामृत आणि बेलपत्र, फुलं, शमीचे पत्र, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला महादेवांच्या पूजेसाठी लागतात तर त्या सगळ्या गोष्टी आधीच मी इथे जमा करून ठेवल्या. कारण मग आपण पूजेला बसतो आणि वारंवार आपल्याला पूजेतून उठावं लागतं आणि मग त्यावेळेला बघा पूजेमध्ये ना व्यवस्थित मन लागत नाही. तर म्हणून मग मला ज्या ज्या गोष्टी आठवत जातात तर त्या गोष्टींना मी इथे सगळ्या जवळ आणून ठेवते. तरीसुद्धा कधी कधी असं होतं की काही काही सामानांसाठी उठावंच लागतं. कारण बघा, म्हणजे आपण काही असे ब्राह्मण नाही किंवा पुरोहित नाही की सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच वेळेवर आठवण येणार आणि सगळ्या गोष्टींची तयारी आपण करून ठेवणार. त्यामुळे काही फरक पडत नाही. पण ज्या ज्या गोष्टी आपल्याला आठवतात त्या गोष्टी आपण अगदी अशा जवळजवळ आणून ठेवायच्या. त्यानंतर ना इथे पूजेची मांडणी मी करायला घेतली. बरं, मागच्या वेळीसुद्धा ना ही पूजा मी केलेली होती, म्हणजे मागचा जो श्रावण सोमवार होता तर त्या याच्यातसुद्धा मी पूजा केलेली होती. पण त्यावेळेला झालं असं की एकतर नागपंचमी आणि श्रावण सोमवार दोन्ही एकत्रच आलेले होते. घरी पाहुणेसुद्धा होते, माझी बहीण आलेली होती आणि सोबतच यांना सुट्टी होती. तर यांचं आणि माझं दोघांचीही मिळून ती पूजा झाली. म्हणजे नागपंचमीच्या पूजेसाठी मंदिरातसुद्धा जायचं होतं, श्रावण सोमवारसाठी पण मी जाते. पण हे घरी असले की ते ना एक म्हणजे घाईघाईमध्येच होतं सगळं. तर त्यामुळे मग मी मागच्या वेळेला ना व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता. आणि ती जी पूजा आहे तर ती माझ्या देव्हाऱ्याच्या समोर जी एक छोटीशी पाटी आहे तर तिथेच मी ठेवली होती. वेळ असेल माझ्याकडे तर छान अशी निवांत चौरंगावर पूजा ठेवते मी. आणि जर माझ्याकडे वेळ नसेल किंवा घाई असेल तर तिथल्या तिथे त्या पाटीवर मी पूजा ठेवते. तर मागच्या वेळेला तिथेच मी ती पूजा ठेवलेली होती. तर आता बघा, म्हणजे पूजा ठेवायच्या आधी महादेवांचा अभिषेक करायच्या आधी सगळ्यात आधी पूजेचा जो मान आहे तर तो गणपती बाप्पांचा असतो. तर गणपती बाप्पांचं अभिषेक करून घेतलं, त्यांची पूजा करून घेतली, त्यांची स्थापना केली. त्यानंतर मग जो रुद्रयंत्र असतो,
म्हणजे महादेवांचं यंत्र असं म्हणून त्याला म्हटलं जातं. तर रुद्रयंत्र या नावाने त्याला संबोधलं जातं. तर रुद्रयंत्राची सुद्धा अभिषेक करून घेतला पाण्याने, गंगाजलाने आणि त्यानंतर त्याचीसुद्धा इथे पूजेमध्ये मी स्थापना केली आणि त्यानंतर जेही अष्टगंध फूल वगैरे असतो तर तो अर्पण करून त्याचीसुद्धा आधी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग जे आपले महादेव आहेत, जी महादेवाची पिंड आहे तर त्याचा अभिषेक करणं इथे माझं चालू आहे. तर इथे सुद्धा बघा पाण्याने, गंगाजलाने, पंचामृताने, कच्च्या दुधाने तर असा इथे मी अभिषेक घालून घेतला. आणि श्रावण महिन्यामध्ये बघा महादेवाच्या पिंडीवर गंगाजलाची धार अर्पण करणे, पाणी अर्पण करणे, जे पंचामृत असतं तर ते अर्पण करणे, कच्च्या दुधाची धार लावणे तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण असं म्हणतात की ज्यावेळी सागर मंथन झालं होतं तर त्यातून जे विष बाहेर पडलेलं होतं तर तो हाच महिना होता श्रावण महिना. आणि ते जे विष आहे तर ते इतकं घातक होतं की एक थेंब जरी ते सृष्टीवर पृथ्वीवर पडलं असतं तर संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. तर ते अनर्थ टाळण्यासाठी महादेवांनी तो जो विष आहे तर तो त्यांनी स्वतः प्राशन केला आणि त्यांना थंडक मिळावी, त्यांची जी आग आहे तर ती शांत व्हावी, जी जळजळ आहे तर ती शांत व्हावी. तर म्हणून मग त्यांच्यावर दुधाचा, पंचामृताचा, गंगाजलाचा, पाण्याचा अभिषेक करण्यात आलेला होता. आणि तेव्हापासूनच ही जी प्रथा आहे, ही जी परंपरा आहे तर ती चालू झाली आहे की श्रावण महिन्यामध्ये किंवा मग इतर जिथेही महादेवांच्या पूजा असतात, भलेही मग तो तुमचा साधा सोमवार असो किंवा काही असो, तर त्यावेळेला बघा महादेवांवर पंचामृताने, कच्च्या दुधाने, दह्याने, शहदाने अशा बऱ्याचशा म्हणजे जेही पंचगव्य असतं तर त्या गोष्टीने अभिषेक केला जातो. तर हे एक कारण आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांवर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या अर्पण करतो. तर मस्त छान असा सगळा जो अभिषेक आहे तर तो मी करून घेतला. आणि त्यानंतर मग त्यांचा जो साज शृंगार आहे तर तो माझा चालू आहे. शिवपिंडी छान माझी मोठी आहे, म्हणजे आकार तुम्ही बघू शकत असाल. पांढऱ्या दगडाची जो संगमवरी दगड असतो तर त्या पांढऱ्या दगडाची ही शिवपिंडी आहे आणि आकार बऱ्यापैकी मोठा आहे. तर मस्त छान असं तिथे त्रिपुंड जे आपण बनवतो तर ते त्रिपुंड मला तिथे बनवता येते. तर मस्त छान ते त्रिपुंड बनवून घेतलं महादेवांसाठी 1-2 वर्षाच्या आधी ही रुद्राक्षाची जी माळ आहे तर ती मी चांदीच्या तारामध्ये बनवून घेतलेली होती आणि ती प्रत्येक वेळेला महादेवांवर म्हणजे चढलेली असते. तर ती माळासुद्धा अर्पण करून घेतली. आणि त्यानंतर मग शमीपत्र, पांढरं फूल आज घरी काही होतं नाही कारण काल मार्केटला जाणं पॉसिबल झालं नाही त्यामुळे. तर मस्त छान महादेवाच्या कृपेने एक मोगऱ्याचं पांढरं फूल जे आहे तर ते आज घरी लागलेलं होतं. तर तेच पांढरं फूल मी महादेवांना अर्पण केलं. आणि जेही शमीपत्र वगैरे आहेत तर या सगळ्या हे जे सगळे झाडं आहेत तर ते घरीच आहे, त्यामुळे इकडून तिकडून कुठूनही मला आणावे लागत नाही. तर मस्त छान असा त्यांचा आधी साज शृंगार करून घेतला आणि त्यानंतर मग 108 बेलपत्राने पुन्हा मला अभिषेक करायचा होता. तर बघा जी शिवनामावली असते त्यामध्ये 108 महादेवांचे नावं दिलेले असतात. तर त्याच पुस्तकामधून बघून नित्यसेवेची पुस्तक आहे हे, जे बघा स्वामी सेवेमध्ये असतात तर त्यांच्या इथे जे स्वामी महाराजांचं केंद्र असतं तर तिथे ही जी पुस्तक आहे तर ती मिळते, नित्यसेवा म्हणून आहे. तर तिथे सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला महादेवांची सेवा करायची असेल किंवा इतर कुठलेही म्हणजे अध्याय वगैरे तुम्हाला वाचायचे असतील, अथर्वशीर्ष असेल किंवा रामरक्षा स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पुस्तकामध्ये दिलेल्या असतात. तर त्याच याच्यामध्ये ही शिवनामावली आणि महादेवांची जी सेवा आहे तर तीसुद्धा दिलेली असते. तर त्यातलंच याच्याने मी 108 बेलपत्राने त्यांचा अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर मग जे काही आपलं वाचन असतं, आता त्याच पुस्तकामध्ये दिलेलं असतं की श्रावण सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी महादेवांची काय काय सेवा आपल्याला करायची असते. तर तिथलंच थोडंफार वाचन करून घेतलं, त्यानंतर माळजप करून घेतली आणि त्यानंतर मग महादेवांची जी आरती आहे तर ती मी केली.
तर अशा पद्धतीने माझी जी श्रावण सोमवारची पूजा आहे तर ती पार पडली. पूजा अगदी साधीशीच आहे, सिंपलसी आहे. फक्त एक वेगळा चौरंग ठेवला आहे आणि त्यावर मस्त छान असा महादेवांचा अभिषेक करून घेतला बेलपत्राने. आणि जेव्हा आपण पूजेमध्ये दिव्याचा प्रकाश करतो तर ती बघा गोष्टच वेगळी असते. तर अगदी साधीशी पूजासुद्धा खूप सुंदर आणि खूप छान दिसते. तर चला, मस्त छान अशी जी श्रावण सोमवारची म्हणजे दुसरा श्रावण सोमवार आहे हा, तर ती पूजा माझी पार पडली. तर चला, आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा खूप छान अशी मनोभावे पूजा केलेली असेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. तुम्ही पुन्हा आजकाल कमेंट करायला खूप कंजूसी करता. चला, बाय. हर हर महादेव.